शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या नेत्या सुषमा अंधारे आपल्या सोबत आहेत। सुषमाताई, आपण बघतोय सुप्रीम कोर्टाच्या आदेशानंतर विखे पाटलांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय। तक्रारदार बाळासाहेब केरुनाथ विखे यांनी राजीनाम्याची मागणी केली आहे। महायुतीतल्या तब्बल चौथा मंत्री आता वादात अडकलेला आहे। म्हणजे आधी धनंजय मुंडे, मग जयकुमार गोरे, मग माणिकराव कोकाटे आणि आता राधाकृष्ण विखे पाटील। ज्या पद्धतीने या एका मंत्र्यांची कुंडली बाहेर येते त्यावरून हे स्पष्ट आहे की भ्रष्टाचार मुक्त भाजपा, भ्रष्टाचार मुक्त सरकार अशी ग्वाही देणारी जी भाजपा होती त्यांनी खरं तर हे सगळे भ्रष्टाचारयुक्त मंत्री आता सोबत घेतलेले आहेत। ज्या पद्धतीने शेतकऱ्यांची फसवणूक करून शेतकऱ्यांचा सगळा पैसा आपल्याच घरात भरायचा काम राधाकृष्ण विखे पाटील यांनी केलंय आणि ऑनरेबल सुप्रीम कोर्टाने त्यात आदेश काढावे ही सरकारसाठी अत्यंत लाजिरवाणी बाब आहे। सरकारने तात्काळ राधाकृष्ण विखे पाटील यांचा राजीनामा घेतला पाहिजे। अगदी सुषमाताई, आपण बघतोय जवळपास 10,000 शेतकऱ्यांच्या नावावर ही कर्ज काढण्यात आलं होतं। तब्बल 9 कोटींचं कर्ज होतं। मुद्दा हा आहे की पैसे 9 कोटी की 9 पैसे, याही पेक्षा 10,000 शेतकरी, ज्या शेतकऱ्यांना एकीकडे म्हणजे त्यांना शेतमालाला भाव मिळत नाही किंवा कर्जबाजारी होऊन आत्महत्या करायची वेळ येते, अशा शेतकऱ्यांचे पैसे राधाकृष्ण विखे पाटील सारख्या एवढ्या मोठ्या संस्था चालक आणि संस्थानिक माणसाने घ्यावी हीच बाब किती लाजिरवाणी गोष्ट आहे। तर राधाकृष्ण विखे पाटलांसारख्या बड्या प्रस्थांनी जर अशा पद्धतीने शेतकऱ्यांना लुटून खायचं ठरवलं तर या राज्यातल्या गोरगरीब जनतेने बघायचं कुणाकडे। त्यामुळे जर खरोखरच गोरगरीब जनतेला जर दिलासा द्यायचा असेल आणि हे सरकार खऱ्या अर्थाने कॉमन मॅन, डेडिकेटेड कॉमन मॅन असं म्हणून असेल तर त्या डेडिकेटेड कॉमन मॅन आणि कॉमन मॅन यांनी आता विखे पाटलांचा राजीनामा घेतला पाहिजे। अगदी सुषमा अंधारे यांनी सुद्धा विखे पाटील यांच्या राजीनाम्याची मागणी केलेली। आताच्या घडीची एक सगळ्यात मोठी बातमी आपण बघतोय की सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर राधाकृष्ण विखे पाटील यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। राधाकृष्ण विखे पाटील यांच्या सहकारी साखर कारखान्यात घोटाळा झाल्याचा आरोप करण्यात आलाय आणि विखेंच्या कारखान्यामध्ये तब्बल 9 कोटी बोगस कर्जमाफी प्रकरणी संचालकांवर गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत।